गणेशोत्सव होण्याआधीचा आज शेवटचा रविवार। आज विविध गणेश मूर्तींचं आगमन होणार आहे। गणेश मंडळांमध्ये आता उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून गणेश मंडळांमध्ये गणेश मूर्तीच्या कामाची सुरुवात लगबग ही पाहायला मिळत होती। आज हा शेवटचा रविवार गणेशोत्सव होण्याआधीचा आणि आता आपले बाप्पा आपल्या घरी जाणार आहेत। अनेक या ठिकाणी नागरिक बाप्पाला घेण्यासाठी आजची तयारी करताना पाहायला मिळतात। आज संपूर्ण बाजारपेठा या सजलेला पाहायला मिळतात। गणेश मंडळांमध्ये सुद्धा एक वेगळाच उत्साहाचं वातावरण, त्यांनी केलेल्या मेहनतीचं आज फळ आज बाप्पांना ते आपल्या घरी पाठवणार आहेत। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, आपण पाहतोय गणेशोत्सव आहे आणि संपूर्ण राज्यभरामध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय। अनेक गणेश मंडळांमध्ये आता या ठिकाणी आपण पाहतोय गणेशाचं आगमन झालेलं आहे। मात्र आपण पाहतोय काही गणेश मूर्ती ज्या आहेत त्या गणेश मंडळांमध्ये आहेत, अजूनही त्यांचं आगमन झालेलं आहे। आज शेवटचा रविवार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज अनेक विविध गणेश मूर्तींचा आगमन सोहळा पार पडणार आहे। कशा प्रकारचं वातावरण आहे? निश्चितच खरं तर आपण पाहतोय की गणेश उत्सवाच्या आधीचा हा शेवटचा रविवार आहे। अवघे 2 दिवस राहिलेले आहेत आणि याआधीच आपण पाहतोय की सध्या मुंबईमध्ये आज उत्साहाचं वातावरण पाहायला मिळणार आहे। मात्र एकूणच सध्या मी मुंबईच्या परळच्या कारशेडमध्ये आहे। या ठिकाणी अनेक गणेश मंडळ जी आहेत ती आपल्या गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्याच्या तयारीला या ठिकाणी लागलेले आहेत। त्यामुळे परळ वर्कशॉपमधना आजच्या या शेवटच्या रविवारच्या दिवशी आपण पाहतोय की अनेक मानाचे गणपती जे आहेत त्यांचा देखील या ठिकाणी आगमन सोहळा पार पडणार आहे। सध्या आपण पाहतोय की फोर्टचा सम्राट असेल, लोअर परेलचा महाराजा असेल किंवा मग माझगावचा राजा असेल, भिवंडीचा राजा असेल, असे अनेक गणपती बाप्पाचा आज आगमन सोहळा पार पडत आहे। त्यामुळे एकूणच सध्या आपण पाहतोय की मुंबई पोलिसांचा देखील या ठिकाणी गणपती बाप्पा आहे त्याचा देखील आगमन सोहळा होणार आहे। सध्या इथे वरळी पोलीस कॅम्पचे काही कार्यकर्ते आहेत या गणेश मंडळाचे। या ठिकाणी अध्यक्ष आहेत सचिन दुबल। सचिनजी, काय सांगाल, किती वर्षापासून तुम्ही मुंबई पोलिसांचा राजा म्हणजेच गणपती बाप्पाचा या ठिकाणी आगमन सोहळा तुमचा होत आहे आणि यंदाचा हा कितवा वर्ष आहे? कशा पद्धतीचा हा आगमन सोहळा होणार आहे? यंदाच आमचं 76वं वर्ष आहे आणि गेल्या वर्षी 75 वर्ष होतं। तेव्हा आम्ही खूप मोठ्या प्रमाणात केलं होतं। तेव्हा आमचे स्वतः मुंबई कमिशनर होते, त्यांनी आम्हाला हे नाव दिलेलं आहे मुंबई पोलिसांचा राजा। बाकी आता हे 76वं वर्ष आहे, आज आगमन ठेवलेलं आहे आम्ही। तुम्ही काय सांगाल, खरं तर तुमच्या या मंडळाची स्थापना कधीपासून झालेली आहे? मुंबई पोलिसांचा राजा असं सांगितलं जातं, त्यामुळे वरळी पोलीस कॅम्पमध्ये या बाप्पाचा आगमन सोहळा होणार आहे। त्यामुळे ह्या सगळ्या आगमन सोहळ्याच्या दरम्यान काय खबरदारी तुम्ही मुंबई पोलीस म्हणून घेणार आहात? आमच्या मंडळाची स्थापना 1949 पासून झाली। सचिन डुबल यांनी सांगितल्याप्रमाणे मागच्या वर्षी 75वं वर्ष होतं। त्यावेळी सन्माननीय CP साहेबांनी आम्हाला मुंबई पोलीसचा राजा हा सन्मान दिला। वरळी पोलीस कॅम्प आज हे महाराष्ट्रातलं एक खूप मोठं पोलीस वसाहत आहे। जवळपास 2,500 पोलीस कुटुंबीय तिथे राहतात आणि यावर्षी 76वं वर्ष आहे। आम्ही कुठल्याही प्रकारचं मिरवणुकीमध्ये की गालबोट न लागता पारंपरिक वाद्यच आम्ही वाजवणार आहे आणि एक पोलीस कुटुंबीय कशा प्रकारे आपला गणपती उत्सव साजरा करतं याचं आम्ही एक चांगलं उत्तम उदाहरण आम्ही समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत यावर्षी। यावर्षीची थीम काय असणार आहे? खरं तर आपण पाहतो की गर्दी असते मुंबईमध्ये आगमन सोहळ्याला आणि तुमच्या मंडळाच्या वतीनं कशा पद्धतीत ह्या सगळ्याच आगमन सोहळ्यासाठी आपल्याला तयारी पाहायला मिळणार आहे? यावर्षी प्रथमच आम्ही एक म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हटलं की आमचे हे मंडळ आहे वरळी पोलीस कॅम्प, सार्वजनिक गणेशोत्सव मुंबई पोलिसांचा राजा, आम्ही सर्व पोलीसमध्ये आहे आणि आम्ही आता या आगमनाला आलो, सर्व नाईट करून आलेलो आहे। आम्ही या गणपती उत्सवामध्ये बघायला गेलं तर आम्ही आमचे पूर्ण म्हणजे नोकरी करून ड्युटी करून आम्ही हा गणपती उत्सव साजरा करतो। आम्ही आमच्या कुटुंबासाठी साजरा करतो आणि तसंच यावर्षी आमचा थीम आहे तसं युनेस्कोने 12 किल्ले जाहीर केलेले आहेत। त्या 12 किल्ल्यांचा आम्ही आमच्या गणपती बाप्पाच्या ह्याच्यासाठी पूर्ण किल्ले आम्ही म्हणजे लोकांच्या ह्याच्यासाठी आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि खूप असं भव्य प्रमाणात म्हणजे गेल्या वर्षी आमचा अमृत महोत्सव होता, यावेळी आमचं 76वं वर्ष आहे। यावर्षी
तसेच आम्हाला ते सीपी साहेबांनी आता आपला अविनाश बोललेच की मुंबई पोलिसांचा राजा दिला, ते आम्ही लक्षात घेता सर्व जेवढे एक्स कमिशनर आहेत बघायला गेलं तसे रिबेरो साहेब आहेत, तसे एन एम सिंग साहेब आहेत, सतीश साहनी साहेब आहेत, त्यानंतर आपले फणसळकर साहेब आहेत, जावेद अहमद साहेब आहेत, सगळ्यांना आम्ही इन्व्हिटेशन दिलेलं आहे. सर्व इन्व्हिटेशन एक आमची म्हणजे असं 4 तारखेला 4 सप्टेंबरला आमचा महोत्सव म्हणजे आमचं महाआरती आहे, त्या महाआरतीमध्ये आम्ही सीएम साहेबांना पण इन्व्हिटेशन दिलेलं आहे, त्यांनी पण यायचं इच्छा दर्शवलेली आहे. तसेच बॉलिवूड ऍक्टर रोहित शेट्टी, खास करून सांगायचं म्हटलं की हे त्यांचं 4थं वर्ष आहे. 4थं वर्ष त्यांनी म्हणजे आम्हाला उत्साह, त्यांच्यामुळे आम्हाला ते उत्साह भेटतो की आमचा हा गणेशोत्सव आम्ही कसा साजरा करतो. निश्चितच पोलीस कर्मचारी खरं तर नेहमीच तैनात असतात. सगळे सणवार जर आपण पाहिलं तर तुम्ही ड्युटीवरती असतात. अशा वेळेमध्ये तुम्ही कसा वेळ ऍडजस्ट करतात आणि कशा पद्धतीत गणेश उत्सव साजरा करता? कसं आहे, मंडळामध्ये आम्ही सर्वांना आपापल्या भरपूर जणांना वेगवेगळ्या पद्धतीच्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. कदाचित एखाद्याला ड्युटीवर गेला किंवा बंदोबस्त असेल तर त्याच्या जागी कोणतरी दुसरा असतो, पण सर्व कार्यक्रम आम्ही योग्य वेळेतच पूर्ण करतो. ड्युटी करून सुद्धा आम्ही कारण पूर्ण पोलीस कॅम्प हा सार्वजनिक पोलीस गणपती आहे, त्यामुळे बरेच पोलीसवाले आहेत आणि सगळे मनापासून करतात. नाईट करून सुद्धा डेला थांबतात, डे करून आले तरी नाईटला थांबतात. जो तो आपापल्या याने देवाची पूर्ण आस्था करतो. निश्चितच तर संपूर्णतः आपण पाहतोय की मुंबई पोलिसांच्या राजाचा या ठिकाणी आता थोड्याच वेळात आगमन सोहळा पार पडेल. सध्या परळच्या या कारशेड मधलं आपण वातावरण पाहूया तर अद्यापही हे मूर्तिकार जे आहेत, कलाकार जे आहेत ते बाप्पाच्या या सगळ्याच तयारीला लागलेले आहेत. अंतिम टप्प्यामध्ये ही तयारी पाहायला मिळते. अनेक मोठमोठे गणेश मंडळ जे आहेत ते इथून आपल्या गणपती बाप्पाचा आगमन सोहळा करताना पाहायला मिळतील. त्यामुळे आजचा हा शेवटचा रविवार आहे आणि आजच्या दिवसाला मोठी गर्दी जी आहे ती गणेश भक्तांची आपल्याला परळ आणि लालबाग या सगळ्याच परिसरामध्ये पाहायला मिळणार आहे. खरं तर आपण पाहतोय की मागच्या रविवारी देखील चिंतामणी या गणपती बाप्पाचा आगमन सोहळा पार पडला आणि इतर आणखीन मोठ्या गणपती बाप्पाचा आगमन सोहळा पार पडला. मोठी गर्दी होती आणि त्यावेळी आपण पाहिलं होतं की अनेक गणेश भक्तांचे मोबाईल चोरीला गेले होते किंवा मग अनेक घटना ज्या आहेत त्या घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे आणि आज वाद्य जे आहेत म्हणजेच ढोल पथक जे आहेत त्यांना या ठिकाणी वाजवण्याची परवानगी दिलेली नाहीये. तरी सुद्धा मर्यादेमध्ये आपण पाहतोय की कुठेतरी ह्या गणेश भक्त नाराज होऊ नये त्यामुळे थोड्या वेळासाठी देखील हा उत्साह साजरा करण्यासाठी मुंबई पोलिसांनी ही परवानगी दिलेली आहे. त्यामुळे एकूणच वातावरण जर इथलं पाहिलं